नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आईंची भेट घेतलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी आशा पवार यांची भेट घेतली आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जो आहे तो सुप्रिया सुळे यांना व्हिडिओ दाखवला जातोय. नेमकं दत्तात्रय भरणे काय म्हणाले आहेत आता इंदापूर तालुक्यातील तालुक्यातली वस्ती सगळी अशा भाषण आपण तालुक्यामध्ये 1 लाखाचं लीड घेतलेलं आहे. आजचा सकाळचा व्हिडिओ सकाळचा स्वतः ट्विट केलेला आहे. मी रोहित दादाशी बोलते. आता तुम्ही अंथरुण्याला चालल्या ना? नाही, आता माहिती घेते ना रोहितच्या कडून. मी आता तालुक्यातच आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितलं ज्या काटेवाडीच्या घरात गेल्या होत्या ते आमचं घर आहे, मी लहानाची मोठी त्या ठिकाणी झालं, ते अजित पवारांचं घर नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणतात. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. तर आपल्या काकूंची भेट घेण्यासाठी आल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं होतं. आपण याच घरामध्ये लहानाच्या मोठ्या झालो आहोत, त्यामुळे या घरामध्ये येण्यापासून आपल्याला कोणी अडवू शकत नाही. आपल्या काका काकूंचं हे घर आहे, अजित पवारांचं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. मतदान केल्यानंतर काटेवाडीमध्ये जाऊन सुप्रिया सुळे यांनी आशा पवार यांच्याशी बातचीत केली आहे, त्यांची भेट घेतलेली आहे. अजित पवारांच्या आई आहेत आशा पवार आणि त्या सुप्रिया सुळे यांच्या नात्यानं काकू लागतात आणि हे आपल्या काका काकूंचं घर आहे आणि म्हणून आपण आलोय. त्या आवर्जून मतदानासाठी आल्या आणि त्याचमुळे त्यांची भेट घेतल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. काटेवाडीतल्या घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार सध्या उपस्थित नसल्याची माहिती मिळतेय. बारामतीमधला हाय व्होल्टेज ड्रामा सध्या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचंही लक्ष वेधून घेतोय. नणंद भाऊजाई यांच्यामध्ये ही लोकसभा निवडणूक रंगताना दिसतेय. दोनही बाजूंनी प्रचाराचा धुरळा उडवला गेला होता. दोन्हीही बाजूंच्या प्रचाराच्या सांगता सभा या विशेष चर्चेतही आल्या होत्या. आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या काकूची भेट घेण्यासंदर्भात अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी टीकात्मक प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी यांचं ट्विट असं आहे, खासदार सुप्रियाताई आत्ताच दादांच्या आई म्हणजे आशाताई पवार यांना काटेवाडी या त्यांच्या गावी भेटायला गेल्याची माहिती समोर आली. निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या 1.5 महिन्यापासून आशाताई बारामतीतच आहेत. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का, असा सवाल अमोल मिटकरी विचारतात. तर सुप्रिया सुळेंनी घेतलेली ही भेट म्हणजे भावनिक खेळी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. पाहूया.